नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। कालसर्प दोष हा काहीतरी खूप भयंकर प्रकार आहे असं मानलं जातं, मात्र तसं काही नाही। तर कालसर्प हा दोष नसून एक योग आहे। कालसर्प योगाचा काही प्रमाणावर नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो हे खरं। कधी कधी हा योग लाभदायक सुद्धा ठरू शकतो। चला तर मग जाणून घेऊयात कालसर्प योग म्हणजेच नक्की काय आणि तो कधी शुभ असतो आणि कधी अशुभ असतो, तसेच त्यावर उपाय काय व त्याचे प्रकार काय, या सर्व गोष्टींविषयी आपण जाणून घेऊ। तर मंडळी, ज्योतिष हे एक शास्त्र आहे। प्रत्येक माणसाची जन्मकुंडली, त्यातील ग्रहांचे स्थान यांवरून त्या युक्तीचं महत्व, स्वभाव आणि भविष्यातील घटनांचे अंदाज वर्तवले जाऊ शकतात। एका माणसाचे अनेक प्रकारे भविष्य सांगितले जाऊ शकते। जन्मकुंडली ही त्यातलाच एक भाग आहे। चला आता बघूया कालसर्प योग म्हणजेच काय। कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा कालसर्प योग होतो। त्यामुळे हा दोष नसून योग आहे। या योगात राहू सापाचे मुख आणि केतू शेपटी असते, त्यामुळे भविष्यातील काही घटनांची पूर्वकल्पना मिळू शकते असंही सांगितलं जातं। हा योग ज्यांच्या कुंडलीत येतो ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे यश प्राप्त करू शकतात। अशा मंडळींना अचानक धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता असते। उच्च अधिकाऱ्याच्या जागा सुद्धा मिळतात। मात्र उलट पक्षी हा योग तीव्र स्वरूपात असेल तर दारिद्र्य सुद्धा येते। खूप परिश्रम करूनही काहीही पदरात पडत नाही। कालसर्प योगाचे प्रकार किती आहेत ते पाहूयात। कालसर्प योगाचे अनेक प्रकार आहेत। त्यामध्ये अनंत कालसर्प, कुलिक कालसर्प, वासुकी कालसर्प, पद्म कालसर्प, महापद्म कालसर्प, शंखफळ कालसर्प, तक्षक कालसर्प, कर्कोटक कालसर्प, शंखनाद कालसर्प, घातक कालसर्प, विषधर कालसर्प आणि शेषनाग कालसर्प हे कालसर्प योगाचे प्रकार आहेत। आणि या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचे फळ आणि परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात। कालसर्प योग हा जेव्हा नुकसानदायक ठरतो तेव्हा त्याला कालसर्प दोष म्हणावं लागतं आणि त्यावर उपाय करणे ही गरजेचे असते। कुंडलीतील कालसर्प योगामुळे वारंवार वाईट स्वप्न पडतात। स्वप्नात वारंवार साप दिसतात। मात्र प्रत्येक दिवशी श्री हरी विष्णूंची उपासना केल्यास कालसर्प दोष दूर होऊ शकतो। याशिवाय गोमेद रत्न धारण करणे किंवा नागाकृती अंगठी चांदीत धारण करणे, नागपंचमीचे व्रत करणे, राहू आणि केतूचा जप करणारी अनुष्ठान करणे, असं काही उपाय केल्यास कालसर्प दोष दूर होण्यास मदत होते। अलाहाबाद किंवा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मध्ये जाऊन पूजा आणि अनुष्ठान केले असता कालसर्प दोष दूर होतो असेही सांगितले जाते। पण मंडळी, ज्या युक्तींना आपल्या कुंडलीत कालसर्प दोष असल्याची शंका असेल त्यांनी मात्र ज्योतिष शास्त्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच उपाय करणे ही गोष्ट हिताची ठरेल। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा व ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व अजूनही तुम्ही गुरुमाऊली या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।